नमस्कार मित्रांनो, कायद्याच्या बाराखडीमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, लाखो लोक फसले आहेत, काहींनी जमीन गमावली, जण कोर्टात वर्षानुवर्षे अडकले। आज मी सगळं एकाच ठिकाणी सांगते। कूळ म्हणजे काय, 32G प्रक्रिया कशी चालते, फेरफारची फसवणूक कशी होते, सेक्शन 84C मुळे सरकार जमीन जप्त करू शकते का, आणि आज 2026 मध्ये हे कायदे कसे लागू आहेत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे कूळ केस जिंकण्याची 100% प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी। सबस्क्राइब करा, बेल दाबा आणि चला सुरू करूया। कूळ जमीन म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, 1948 मध्ये बॉम्बे टेनन्सी अँड ॲग्रिकल्चर लँड्स ॲक्ट म्हणजेच महाराष्ट्र कूळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम आला। ब्रिटिश काळात जमीनदार शेतकऱ्यांचा शोषण करत होते, म्हणून हा कायदा आला। उद्देश फक्त एकच होता, जो खरा शेतकरी स्वतःच्या हाताने शेती करतो त्याला संरक्षण देणं। लँड टू द टिलर, जमीन जो कसतो त्यालाच। कूळ म्हणजे जो व्यक्ती स्वतः किंवा कुटुंब शेती करतो, मालकाची जमीन कसतो, भाडे किंवा उत्पन्नाचा वाटा देतो, सातत्याने वर्षानुवर्षी शेती करत आलेला। फक्त नाव असणं म्हणजे कूळ नाही, फक्त तोंडी करार म्हणजेही नाही, पुरावा हवा। जुने 7/12, 8 भाडे रसीद, शेजारच्यांच्या साक्षी, कामगारांचे जबाब। उदाहरण, एक शेतकरी 1950 पासून जमीन कसतोय, भाडे देतोय, तो कूळ, पण शहरात नोकरी करतो, शेती कामगार करवतो, तो कूळ नाही, कोर्टात हरतो। कूळ आणि मालक फरक काय हे स्पष्ट असणे महत्त्वाचे आहे। 7/12 वर नाव असूनही अनेक मालक कोर्टात हरले आहेत, कारण पुरावा कुळाचा होता। 32G प्रक्रिया, कूळ वहिवाट कसा होतो, सगळ्यात महत्त्वाचा भाग बघा। 1 एप्रिल 1957 ही कृषक दिन, टिलर्स डे, या दिवसापासून खरा कूळ आपोआप जमीन खरेदी करतो असं मानलं जातं। सेक्शन 32G म्हणजे ट्रिब्युनल नोटीस काढतो, कूळ सांगतो, मी जमीन खरेदी करतो का, किंवा किंमत ठरवली जाते। सेक्शन 32H नुसार जमिनीच्या मूल्यानुसार हप्त्यात भरता येतं, रक्कम भरली की मालकी कुळाची होते। पण आज 2026 मध्ये जुने 32G केसेस पूर्ण झाल्या नाहीत, तर अजून चालू आहेत। नवीन 32G अर्ज करता येतात, तहसीलदाराकडे अर्ज करा, पुरावा द्या, 32M प्रमाणपत्र मिळवा। हे खरेदी खतासारखं शक्तिशाली आहे। उदाहरण बघा, सातारा आणि पुणे भागात अनेक केसेस 20 ते 30 वर्ष चालल्या, शेवटी कूळ जिंकला, पण जमीन विकली गेली होती। फेरफार, 7/12 आणि मोठी फसवणूक होती। सर्वात जास्त फसवणूक इथेच होते। सामान्य फसवणुका बघा, कूळ नसताना कूळ म्हणून नोंद लावणे, नोटीस न देता फेरफार करणे, बनावट संमतीपत्र तयार करणे, जुन्या फेरफारवर नवीन विक्री करणे। एक लक्षात ठेवा, फेरफार म्हणजे मालकी नाही, बेकायदेशीर फेरफार कधीही रद्द होऊ शकतो। मी पाहिलेल्या केसेस 50 लाखाची जमीन विकली, पण कोर्टात बनावट सिद्ध झाली, जमीन परत गेली। सेक्शन 70B 84C लोक घाबरतात, पण समजत नाही। 70B तहसीलदार ठरवतो ही व्यक्ती कूळ आहे की नाही। त्यानंतर 84C बेकायदेशीर खरेदी विक्री झाली तर सरकार जमीन जप्त करू शकते, सरकारच्या ताब्यात असते। आजची स्थिती बघा, 2016च्या सुधारणेनुसार काही केसेसमध्ये जर जमीन कृषी वापरात असेल आणि छत क्षेत्रात नसेल, 84C लागू होत नाही। पण जुने वाद अजून चालू, लाखोंची जमीन गेल्याच्या केसेस आहेत। वारस, बायका, मुलं सगळ्यांना लागू होते। कूळ जमीन वारसांना मिळते का, तर हो, योग्य कूळ असेल तर। मुलीला हक्क मिळतो का, तर हो, वारसा कायद्यानुसार हिंदू उत्तराधिकारी। त्यानंतर घटस्फोटानंतर बायकोला, परिस्थितीनुसार, पण थेट मालकी नाही, त्याला कोर्ट ठरवतं। कोर्ट, अपील, स्टे, प्रॅक्टिकल टिप्स बघा। क्रम कसा असतो, तहसीलदार, SDO, महाराष्ट्र रेव्हेन्यू ट्रिब्युनल म्हणजेच MRT, नंतर हायकोर्ट। केस वर्षानुवर्ष चालतात, कारण चुकीचा सल्ला, अपूर्ण कागदपत्र, उशिरा अपील। कूळ कायदा संरक्षण आहे की शोषण आहे हे बघूया। हा कायदा खऱ्या शेतकऱ्यांसाठी आधार आहे, पण खोट्या कुळांसाठी शस्त्र बनलाय। दोन्ही बाजू समजून घ्या, तर अन्याय होईल। कूळ केस जिंकण्याची खरी स्ट्रॅटेजी बघा। सर्वात महत्त्वाचं, जुने 7/12, 8 फेरफार, भाडे रसीद काढा। त्यानंतर प्रत्यक्ष शेती कोण करतं याचा पुरावा, फोटो, व्हिडिओ, बिल्स वगैरे। त्यानंतर साक्षीदार, शेजारी, कामगार, गावकरी वगैरे। त्यानंतर वेळेत अपील करा, उशीर झाला तर हराल। ही भावनिक लढाई नाही, कायदेशीर पुरावा आणि वकिलाची मदत घ्या।
आजच नवीन अर्ज करा. तहसीलदाराकडे 32G 32M साठी अर्ज करा. त्यानंतर बनावट फेरफार असेल तर ताबडतोब 84C किंवा 70B करा. एक चुकीची सही, एक चुकीचा सल्ला आयुष्यभराची जमीन घालवू शकतो. तुमच्याकडे कुळ वाद, बोगस फेरफार, 7/12 फसवणूक, वारसा प्रश्न असेल तर कमेंट करा किंवा मला संपर्क करा. हा व्हिडिओ शेअर करा. तुमचं एक शेअर कोणाची तरी जमिनीला वाचवू शकतो. न्याय माहितीतूनच मिळतो. त्यामुळे लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत भेटूया. धन्यवाद.